त्याला आमची जर सिस्टीम मदत करत असेल तर आम्ही सर्वात मोठे पापी आहोत. नाही, पण मग रवींद्र दंगेकरजी माझा पुढचा प्रश्न हाच असेल की मग लोकांचे गळे कापणारे लोक का लागावीत, एक तो मुद्दा. आणि लोकांसाठी काम करायचं म्हणून आपण निवडणुका लढवतो लोकप्रतिनिधी म्हणून, तर मग हे कितीतरी विरोधाभासी आहे ना. जे आता लाईव्ह बघतायत कदाचित प्रेक्षक, त्यांना हा प्रश्न पडू शकतो. आता तुम्ही जे धाडसी वक्तव्य केलं एक प्रकारचं त्यामुळे. नाही, याच्यामध्ये बघा, मी परत एकदा सांगतो की आता लोकांनी हे जे मी बोलतोय लोकांसाठीच बोलतोय. बरं, लोकांनी कधी निर्णय घेतला पाहिजे. वाईट प्रवृत्तीचे जे लीडर आहेत त्यांना बाजूला ठेवण्याचं काम केलं. बरं, मग ती वाईट प्रवृत्तीची लोक त्यांच्याविरुद्ध मी बोलतोय. बरं. आता माझं नाव का घेतलं तर मी मग पुढचा म्हणून तुम्ही लय सज्जन आहेत का, त्यापेक्षा मी बी त्यांच्यामधला एक दोषी. नाही, जनतेने आता हे ठरवलं पाहिजे की ही लोक सिस्टीमच्या बाहेर ठेवली पाहिजे आणि लोकांच्या लक्षात, जनतेच्या लक्षात, ह्या नेत्यांच्या लक्षात जनतेने हे आणून दिलं पाहिजे की ह्यांना जर बाजूला नाही ठेवलं तर भविष्यात आपल्या शहराचं नुकसान होईल. आणि त्यासाठी हे जी जनता आहे हे आज आपल्या सगळ्यांना बघते, तर जनतेने ठरवलं. आता मला स्वतःला प्रश्न पडतो की हे एवढं चालत असताना समाज बघतोय, जनता बघते, बरोबर, तरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. ते दुःख आहे माझं पुणेकर म्हणून. मी राजकीय बोलत नाही, ही सर्व माझ्या वेदना बोलतात. कारण हा सामाजिक विषय सुद्धा आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. सगळ्यात मध्ये हा सामाजिक विषय आपल्यामध्ये आपण बघितलं जाऊन पुणे शहराची जी पब संस्कृती होत चालली, त्याच्यावर मी आवाज उठवला. शेवटच्या टोकापर्यंत मी भांडलो. पोर्शोकार तुम्ही जवळ बघितला, आज ती लोक जेलमध्ये आहेत, मी शेवटपर्यंत भांडलो. त्याच्यावर मला टीका बी होतात. वेळ पडली तर मला माझे बी चुकीचे वक्तव्य समोर येतात, मी आपलं झेलतो. पण ज्यावेळेला तुम्ही समाजाचं काम करायला निघतात त्यावेळेला हे सगळं सहन करावं लागतं. कारण सिस्टीम मध्ये समोर जाऊन मी किती चांगला हे सांगायला जातो आणि आम्ही सांगतो की आम्ही किती चांगले. पण मी आता माझ्याच सगळ्यांना मी सांगतो की सिस्टीम मध्ये जर तुम्हाला एखादा लोकप्रतिनिधी जर तुम्हाला विधान भवनात पाठवत असेल, संसदेत पाठवत असेल, तर त्याच्या आजूबाजूला कोण आहेत ते बघून लोकांनी त्यांना लाईक केलं. हो, पण तुम्ही म्हणालात सिस्टीमचा हा भाग आहे. हा सिस्टीमचा भाग न व्हावा यासाठी काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? जनतेने याला रोखलं पाहिजे. आम्ही आता एक रवी धंगर ओरडून जमेल का? तर आपल्याकडे लोकशाहीमध्ये शिक्का आहे, ते शिक्क्याच्या वेळी तरी डोक्यात ठेवलं पाहिजे की आता ह्यांना ठेवायचं नाही. मग लोकशाही मराठीचंच व्यासपीठ आहे, म्हणून मी तर प्रश्न तुम्हाला त्या दृष्टीने हाच विचारीन की ज्या वेळेला जनता ठरवत असते काय करायचं आणि काय नाही करायचं, आणि तुम्ही म्हणताय की जनतेला सुद्धा आता ठरवावं लागणार आहे की पुढची जी परिस्थिती आहे ती गुन्हेगारीकरणाच्या सोबत राजकारण पुण्यातलं दिसेल नाही दिसेल जनता पुणेकर ठरवतील, बरोबर ना? पण मग या अशा परिस्थितीत ही सिस्टीमच जर तोडायची असेल तर रवींद्र दंगेकर काय करू शकतील? रवी दंगेकर आता तुम्ही गेली 2-3 वर्ष रस्त्यावर उतरतात, वरडतात, मुंबलतात, आंदोलन करतात, पण तिथं काय खालनं काय प्रतिसाद एकट्याला येत नाही, एकटाच लढतोय. नाही, पण आता तुम्ही सत्तेत आहात, सत्तेतल्या पक्षात आहात. तरी मी जे सत्तेत असलो तरी मी परत एकदा सांगतो की मी पहिला पुणेकर आहे, पहिला लोकांमधला कार्यकर्ता आहे. मी तिथनं सुरुवात करतो माझ्या राजकारणाला. म्हणून मी सत्तेत मला किती फायदा मिळेल किंवा किती तोटा मिळेल हा विषय न राहता हा माझ्या पुणेकरांना चांगलं पुणे, भयमुक्त पुणे, कोथरूड भयमुक्त पुणे, हे मी जे बोलतोय ना त्याच्या माझ्या वेदना ह्या जनतेच्या वेदना आहेत. फक्त आता माझ्या जनतेला ह्याच्यामधनं विनंती की आता या सिस्टीमला तुम्ही थांबवा. जे गुन्हेगार दिसतात त्यांना तुम्ही, आता पक्षाच्या विचार असतात, लोक पक्षाच्या विचाराकडे जातात, त्या विचारामध्ये न राहता जनतेमध्ये काम करणारा कार्यकर्ता किंवा जनतेमध्ये राहणारा पक्ष, त्याला एकदा बघा, मी कायम तुमच्या बरोबर राहिलो तर तुम्ही ठरवून जाता की आपण काय केलं तरी आपल्या मागे लोक आहेत. पण कधीतरी एखादा तुम्हाला मी धक्का देतो, तुम्ही जागेवर येता आणि मग तुमच्या लक्षात येतं की आपण कुठेतरी चुकतोय. हे एकदा जनतेने हे ठरवलं पाहिजे की एकदा धक्का द्या. धक्का दिल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल की त्याच्या लक्षात येईल की आपण कुठेतरी चुकतोय, आता ह्याच्यात बदल केला पाहिजे. तो आता एवढा हवेत की आपल्याला लोक काहीच करू शकत नाही, आपण आहे ते आहेच. तर हे जनतेने जरा थोडं डोक्यात घेतलं आणि एक धक्का दिला तर सगळी लोकशाहीच्या पट्टीवर सगळे व्यवस्थित येते. बरं, एक तुम्हाला अपेक्षित असणारा प्रश्न विचारतो, कारण गेले काही दिवस सातत्यानं ज्या मुद्द्याची चर्चा आहे, घायवळ